कुठे हरवली आहेस? अगं साधा प्रश्न विचारलाय मी. झोप झाली नाही का तुझी? ए वृंदा, त्या हल्ल्यानंतर अजून भीती वाटते का ग तुला? मी आईंशी बोलू? तू इथे बंगल्यातच झोपत जा. हा अहो नाही अलकाताई, असं काही नाहीये. मी ते काल रात्री खूप पाऊस होता ना हो, विजा कडाडत होत्या, छान गार वारं पण सुटलं होतं. त्यात काय झालं, शालूचा फोन आला रात्री. गप्पा मारता मारता वेळ कसा गेला काही कळलंच नाही आणि झोपायला नेमका उशीर झाला. म्हणजे मैत्रिणीशी बोलण्याच्या नादात झोप झालेली नाहीये. लवकर झोपत जा ग. दिवसभर मग किती कामं असतात तुला. आणि एक ग्लास दूध गरम करून ठेवशील माझ्यासाठी? हो ठेवते. हे माझ्याकडे असं का बघतायत? यांना कळलंय का की मी त्यांना रात्री बंगल्यात येताना पाहिले? खूप प्रश्न पडायला लागले तुला. जितकं कमी पाहशील तितकं जास्त जगशील. पोरी, हे मला कसला इशारा देत आहेत का? चला सगळ्यांबरोबर ब्रेकफास्ट करायचा ना आज. काय काय खाणार आहे बरं परी? सांग बघू काय काय खाणार. भूक लागली असेल ना? छान. हे बघ सगळे तिकडे. अरे वा, परी आली का? ताप नाही ना आता? कशी आहेस परी बाळ? बरं वाटतंय ना आता? डोकं दुखतं. डोकं दुखतं. दुखतंय डोकं? परी, तुला खरंच कालचं काहीच आठवत नाहीये तुला? काल मी झोपले. बाबा मला स्केचबुक आणून देणार होता, मग मी झोपले. अहो, काल रात्री परीच्या खरंच अंगाबिंगात आली होती की काय? आता आपण माझ्या गाडीतनं फिरायला जायचंय. वा, मज्जा आहे बाबा एका मुलीची. डॉक्टरांकडे जायचंय. हा डॉक्टर नको नको, डॉक्टर नको, मला डॉक्टर नको. नाही काही नाही. परी बाळा, ऐक ना सोन्या, आपल्याला ना तिथे जाऊन फक्त त्यांच्याशी गप्पा मारायच्या. नाही नको नको, डॉक्टर नको. मला डॉक्टर कडे नाही जायचं. मी नाही. शाणी आहेस की नाही? ए बघ, तू आपल्याला चार चौघांसारखं शहाणं व्हायचंय की नाही तुला? मग हट्ट नाही करायचा. शहाणीला नाही, मला असंच राहायचंय. मला डॉक्टर कडे नाही जायचं. मला डॉक्टर कडे नाही जायचं. राजा, मी बोलू का? ती आमच्या घरातल्या लोकांचं ऐकत नाहीये, तुझं ऐकणार आहे? तू गप्प बसा, या सगळ्याच्या मध्ये पडू नकोस. तिला रागवायचं नाही. तिला रागवायचं नाही. तिला नाही रागवायचं. परी, असं नाही बोलायचं बाळा. तिला ओरडत नाहीये, रागवत नाहीये तिच्यावर मी. संजीवनी थांब जरा. वृंदा बोल, तू वृंदाताईशी बोल. हा परी बाळा, तिथे जाऊन ना आजी म्हणतात तसं त्यांच्याशी फक्त गप्पा मारायच्यात. इंजेक्शन किंवा औषधं नाही देणार ते. नाही नको, मला डॉक्टर नको. परी ऐक, माझं ऐक बाळा. हे बघ, तुला आता जे काही वाटतंय ना ते सगळं जाऊन फक्त सांगायचं आहे त्यांना. बस एवढंच. नाही नको,
मला डॉक्टर नाही आवडत, ते बॅड लोक असतात. चित्र, तुला जे काही वाटतंय ते चित्र काढून दाखवशील त्यांना? तू येशील सोबत? मी हो, तू आली तर मी येईन, तू आली तर मी येईन. अगं ती कशाला? मी आहे ना, मी येईन तुझ्याबरोबर. नाही, तू नको मला. मला ही पाहिजे, ही आली हो. मी जाणार. हो हो हो, वृंदाताई येईल हा तुझ्या बरोबर. अभिमन्यू, तू या दोघींना घेऊन जा डॉक्टरांकडे. जातो, लगेच जातो. शशांक चल. नाही नको, अरे मी ऑफिसला जातो आज. बर, जाशील ना? जाऊन येतो. जा बाळा. मी ड्रॉइंग बुक घेऊन येते तिची. तू काहीतरी खाते का तोपर्यंत? आणि मग जायचं फिरायला. हा, ये बस. जा बाळा, बस पुढे. नाही, मी पुढे नाही. तुला माहितीये ना, मला तुझ्या गाडीत मागे बसून झोपायला आवडतं. मी तिथे बसणार. परी बाळा, अगं तू मागे झोपलीस तर मी कुठे बसणार? तू पुढेच बसा. तू 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 तिथे, तू पुढे बस, मी मागे बसणार. तू 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 सांग ना हिला. नाही नाही, मी मागेच बसणार, तू पुढे बस. बरं बरं, नाही ती बरोबर सांगते. तिला माझ्या गाडीत मागे झोपायची सवय. तिला बसू दे मागे, तू बस पुढे. चल, तू तिथे बस पुढे. चल. बस बस बस. सीट बेल्ट. हा, हे बरोबर. चला, निघायचं का? मला एक कळत नाहीये, इतकी वर्ष परिवार उपचार झालेत, डॉक्टर, औषध, थेरपी सगळं करून झालं, पण काल जे काही घडलंय ना तो प्रकार पाहिला, मला असं वाटतं आपण आजही तिथेच अडकून पडलोय. अगं वहिनीचा जीव गेला असता काल.